Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। ही बैठक आयोजित केली। या बैठकीला उपस्थित आदरणीय रामराव मामा खेडकर, युवराज भाऊ सोनवणे, प्रकाशराव बडे, अशोक साहेब, आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ, तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळे ताईचे माणसं, हे भाजपचे माणसं आणि प्रचाराला कसे आले? पण पहिली गोष्ट, आम्ही भाजपचे नाहीत, आम्ही ताईचे आणि आपण सगळे ताईचे। भाजप काय आपल्या बापदादाची पार्टी नाही होता। आपला बाप सगळ्याचा मुंडे साहेब तोपर्यंत होती। ज्या दिवशी साहेब गेले त्या दिवसापासून भाजपने आपल्याला त्रास द्यायला सुरू केले। आपलं सोन्यासारखं नेतृत्व, पंकजाताईला 5 वर्ष घरी बसवलं, ताईचा पराभव षडयंत्र रचून केला गेल्या निवडणुकीत। ठीक आहे, ताई पाडल्या आणि त्यांना 5 वर्ष घरात बसवलं। आता लोकसभा लढवायची ताईची इच्छा नव्हती, नाविलाजाने ताईला लढायला लावली, लढल्याच्या नंतर पाडलं ती। यात पक्षाचाच हात आहे। पक्षाचा हात असा आहे की निवडणूक ऐन रंगात आली आणि त्याच्या 8 दिवस आधी जामखेड कर्जत मध्ये आपण पाहिलं असं की तरुण पोरं सगळे पाहते मोबाईलवर। देवेंद्र फडणवीसनी जामखेड मध्ये येऊन उमेदवारी डिक्लेअर केली। उमेदवारी कुणाली? आरती पाटोदा शिरूरची। मतं कोणाचे? ताईचे। आपले लाखो मतं इथं ताईचे आणि उमेदवार कोण डिक्लेअर करतोय? फडणवीस। मग फडणवीसनी उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं 8 दिवस आधी तिकडचा आजबे काकाचा जो समाज आहे, आजबे काका रनिंग आमदार होते, ते लोक भितारले आणि 10-15 हजार मतं आपल्या विरोधात आणले। मग फडणवीस नेमका ताईला निवडून आणायला आलता का पाडायला आलता हेच कळत नाही। म्हणजे फडणवीसनी ताईला पाडलं आणि तो राग आपल्या सगळ्याच्या मनात आहे। आपण सगळे ताईचे, आपला भाजपचा काही संबंध नाही। आपल्याकडे ताईला आपल्याला सिंबॉल कमळ आलं की हे तुतारी वाजवते, तेव्हा यांना तुतारी वाजवायला जमली। आज तुम्ही त्यांच्या बरोबर बघा, सगळे लोक ज्यांनी तुतारी वाजली लोकसभेला ते आता कमळ घेऊन फिरत आहेत, हे कमळ घेऊन फिरत आहेत। मग यांना तुतारी वाजायला जमते तर आपण बी एकदा शिट्टी वाजू ना, काय फरक पडतो? काय शिट्टी वाजायला जोर हे मामा सांगितलं, तुतारी तर अवघड आहे, शिट्टी सोपी आहे, शिट्टी झपकून वाजती। मग त्याच्यामुळं आपल्याला ही शिट्टी वाजायची आणि देवेंद्र फडणवीसनी जे समजा काही डुकरं बिकरं सोडलेत ते डुकरं पळून लावायचे। म्हणजे ही परिस्थिती आहे। आम्ही बी काय असे परस्पर फिरणार नाहीत ना। हे आपण जे करायला लागलो सगळं हे ताईच्या हिताचं करतो। त्या मंदिरात आपण ह्या मारुतीची शपथ घेऊन सांगतो हे ताईच्या हिताचं आहे। हे नेतृत्व आपलं टिकलं पाहिजे। यांना जे वरून पक्ष ताप देतोय, त्रास देतोय, जो ताप जर पुढे कमी करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्वसमावेशक उमेदवार धोंडे साहेब यांना निवडून आणायचं। आणि यांना बी तसं नाही, गावागावातून गाड्या लावायच्या, निवडून निकाल लागला 1000-500 गाड्या घ्यायच्या, धोंडे साहेबाला पुढे घालायचं आणि ताईच्या दारात निवडून आणायचं। तुम्ही माझी निवडणूक बघितली होती ना, तोच फॉर्म्युला आहे। निवडून आलं की 2 तासात ताई पडते। ताईला आमदारच पाहिजे ना।